निळाशार अथांग समुद्र, चकचकणारी सोनेरी वाळू आणि किनाऱ्याला बिलगलेली नारळी पोफळींची गर्द झाडी, जिथे निसर्ग स्वतःच्या हाताने सौंदर्याची उधळण करतो आणि मनाला कमालीची शांतता मिळते, असे हे कोकणाचे नयनरम्य ठिकाण म्हणजेच वेंगुर्ला. कोकणात रोड ट्रिप करायला सर्वांनाच आवडतं. तसाच मी सुद्धा कोकणात जाण्याचा प्रवास बाय रोडने चालू केला. मुंबई ते वेंगुर्ला हे अंतर 490 किलोमीटर, तर पुणे ते वेंगुर्ला हे अंतर 460 किलोमीटर आहे. तसेच इथे पोहोचण्यासाठी तुम्ही ट्रेन, बस किंवा प्लेननेही प्रवास करू शकता. वेंगुर्ल्याचे जवळचे रेल्वे स्टेशन हे सावंतवाडी रोड आहे, तर जवळचे एअरपोर्ट हे चिपी एअरपोर्ट जो मालवण मध्ये येतो, तर दुसरा एअरपोर्ट दाबोलीम एअरपोर्ट जो गोव्यात येतो. तसेच लक्झरी बस किंवा स्टेट ट्रान्सपोर्ट बसनी डायरेक्ट वेंगुर्ल्यात जाता येते. तर वेंगुर्ला हा मला पूर्णपणे एक्सप्लोर करायचा होता, म्हणून आम्ही पोहोचलो गोव्याच्या केरी गावात, जिथे गोवा आणि महाराष्ट्राची बॉर्डर सुरू होते. मित्रांनो, आपण एक हटके मार्ग निवडलेला आहे वेंगुर्ल्यात पोहोचण्यासाठी. आता मी आहे केरी बीचवर, गोव्यात आहे बेसिकली, आणि इथून आपल्याला जायचं आहे पलीकडे, म्हणजे त्या साईडला. आणि तिथे तुम्ही पाहू शकता एक बोट आहे. सो त्या बोटीमधून आपण आपली जी कार आहे ती त्या बोटीमध्ये टाकणार आहोत आणि एक वेगळाच एक्सपिरियन्स घेणार आहोत. केरी ते तरेखोल अशी फेरी बोट इथे रोज सुरू असते. इथले स्थानिक लोक नॉर्मली याच फेरीने प्रवास करतात. पण अजून एक गोष्ट इथे नजरेस आली, ती म्हणजे इथले लोकल्स पेक्षा जास्त तर फॉरेनर्स होते, जे गोव्यातून वेंगुर्ल्यात जात होते. तर अशा प्रकारे आम्ही येऊन पोहोचलो वेंगुर्ल्यात. नमस्कार मित्रांनो, मी साक्षी दळवी आणि तुमचं आपल्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, कसे आहात? आशा करते की तुम्ही बरे असाल, मज्जेत असाल. तर मित्रांनो, काही दिवसापासून मला कमेंट्स येत आहेत की व्हिडिओ परत कधी चालू करणार. सो मित्रांनो, आजचा आपला हा गॅप नंतरचा हा व्हिडिओ असणार आहे आणि आपण आता आहोत तळ कोकणामध्ये आणि आजचं आपलं लोकेशन आहे वेंगुर्ला. तर आपण वेंगुर्ला जो आहे तो कम्प्लीट एक्सप्लोअर करणार आहोत. इथे आपण मंदिरं पाहणार आहोत, जे गडकिल्ले आहेत ते पाहणार आहोत आणि असे बरेच हिडन स्पॉट्स पण आहेत. सो ते आता आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर आता या जर्नीची सुरुवात आपण सर्वात अगोदर गणपतीचं दर्शन घेऊन करूयात. तर चला एक्सप्लोअर करूयात वेंगुर्ला. अरे कॅमेरा तर राहिला. तर मित्रांनो, आपण येऊन पोहोचलेलो आहोत रेडीचं जे गणपतीचं मंदिर आहे त्याच्या बाहेरच. सो आता आपण आतमध्ये जाऊ. कितीला आहे? जवळपास 6 फूट उंची असलेली ही भव्य मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण साधारणपणे गणेश मूर्तीला 4 हात असतात, तर या मूर्तीला 2च हात आहेत. गणपतीची ही मूर्ती कोणी घडवलेली नाही, तर ती स्वयंभू आहे. कोकण आणि श्री गणेशाचे अतूट नाते आहेत. तसंच या मंदिराचा आणि इथल्या मूर्तीचा इतिहास खूपच रंजक आहे. 1976 साली रेडी गावातील एका खाणी उत्खननेत काम सुरू होते. तिथे सदाशिव कांबळी नामक एक गणेश भक्ताला खाणीच्या भागात श्री गणेशाची मूर्ती पुरलेली आहे
असा दृष्टांत झाला. आणि मग खरोखरच तिथे खोदकाम केल्यानंतर अशी मूर्ती सापडली व समुद्री किनाऱ्याला लागून असलेले हे गणपतीचे स्थान निर्माण झाले, अशी स्थानिक लोक सांगतात. हे मंदिर अरबी समुद्राच्या अगदी जवळ वसलेले आहे, त्यामुळे इथे येणाऱ्यांना आध्यात्मिक शांततेसोबतच निसर्गाचाही मनमुराद आनंद घेता येतो. तसं तर रेडी गावात बरेच मंदिरे आहेत, त्यामुळे सर्वच मंदिरे एका दिवसात पाहणं शक्य नव्हतं. म्हणून आम्ही नंतर काही अजून मंदिरे पाहिली. त्यातले हे रस्त्यालगतचे सत्पुरुष मंदिर, जिथल्या घंटानादाने माझं लक्ष वेधून घेतलं. दर्शन घेऊन बाहेर आली आणि एका अनोळखी पण प्रेमळ काकांची गाठ पडली. त्यांनी अतिशय प्रेमाने आम्हाला त्यांच्या घराजवळील दत्त मंदिराचे दर्शन घडवले. सभोवताली वाऱ्यावर डोलणाऱ्या नारळांच्या बागा आणि मध्यभागी असलेले ते टुमदार मंदिर, हे दृश्य खरोखरच नयनरम्य होते. गाभाऱ्यात पाऊल ठेवताच ती अत्यंत सुबक तेजस्वी दत्तमूर्ती पाहून मन अगदी प्रसन्न झालं. निसर्गाची मुक्त उधळण आणि अथांग समुद्री किनारा लाभलेल्या कोकणातील एक देखणं गाव म्हणजे रेडी. पण या सौंदर्याच्या पलीकडे इथे अशी काही जागा आहेत ज्या जितक्या सुंदर आहेत तितक्याच रहस्याने भरलेल्या. श्री गणेश मंदिरापासून डाव्या बाजूला वळल्यावर एक कच्चा रस्ता लागतो. खाणकामाच्या परिसरातील कच्चा रस्ता पार करताना आजूबाजूची लाल माती आणि शांतता काळजात धडधड निर्माण करते. पण हाच रस्ता आपल्याला घेऊन जातो एका अत्यंत जागरूक आणि निसर्गाच्या कुशीत दडलेल्या स्थानाकडे, श्री घंगाळेश्वर मंदिर. मित्रांनो, ज्या मंदिरात मला कधीपासून यायचं होतं त्या मंदिरात मी आता आलेली आहे. कोकणातलं हे सिक्रेट असं मंदिर आहे आणि कोणाला जास्त माहिती नाहीये याबद्दल. हे आहे वेंगुर्ल्यामध्ये असलेल्या रेडी या गावामध्ये. आणि इथेच पुढे अगोदर आपण पाहिलं तो होता गणपती मंदिर रेडीचं फेमस असलेलं, आणि त्याच्या थोडंसंच पुढे येऊन आपल्याला हे मंदिर पाहायला मिळतं. हे अगदी सुंदर मंदिर आहे आणि जर तुम्ही ह्या साईडला पाहिलं तर इथे देव आहेत. या मंदिरात छत वगैरे काहीच नाहीये आणि समोर कंप्लीट असा समुद्राचा नजारा आहे. सुंदर असं समुद्राकाठी वसलेलं हे मंदिर आहे. मित्रांनो, जर तुम्ही हे मंदिर पाहिलं असेल, कधी जर तुम्ही आला असाल तर नक्की कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, घंगाळेश्वर जे मंदिर आहे त्याच्या बाजूनी खाली अशी पायऱ्यांची वाट जाते. तर आता आपण खाली जाऊ आणि जो समुद्र आहे त्याच्या जवळ जाऊ आणि पाहूयात आपल्याला अजून काय इथे पाहायला मिळतंय. अशा या पायऱ्यांचा मार्ग आहे खाली जायचा आणि इथे समोरच तुम्ही बीच पाहू शकता. इथे समोर जर पाहिलं तर इथे सर्व रॉक्सच आहेत, मोठे मोठे असे रॉक्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आता बीचवर कुठून जाऊ शकतो माहिती नाही, पण पाहूयात आता. मित्रांनो, या ठिकाणी शंकराच्या पिंडीच्या खाली जे असतो तो भाग इथे पाहायला मिळतो आहे आणि तो तुम्हाला मी दाखवते. इथे कसा आला काय माहिती, कुठून आला ते पण नाही माहिती, की तो इथेच फिक्स्ड आहे. कंप्लीट असं सिक्रेट बीच आहे या ठिकाणी आणि इथे कोणीच नाही आहे. आणि इथे कंप्लीट जे रॉक्स आहेत ते आहेत आणि मस्त असा नजारा आहे. इथे वर नारळाची झाडं आहेत, मस्त वाटतं एकदम. मंदिराचा आशीर्वाद
नारळांच्या झाडांची सावली आणि अथांग समुद्राची साथ. घंगाळेश्वर मंदिराचा हा कोपरा खरोखरच दैवी आहे. तर आता आपण हा जो भाग आहे बीचचा आणि इथे जे रॉक्स आहेत तिथून आलो. आता ह्या रॉक्सवरून आपण या साईडला जाऊ. इथे बघूया आपल्याला अजून काय पाहायला मिळतंय. तर आता आपण पलीकडचा बीच पाहिला. तर त्या ठिकाणाहून आता मी ह्या साईडला आलेली आहे. इथे सुद्धा मस्त असा बीच आहे. फक्त एवढा छोटासाच भाग आहे बीचचा आणि या ठिकाणी कंप्लीट असे रॉक्स आणि बीच एवढंच आहे. घंगाळेश्वर मंदिराच्या कुशीत विसावलेला तो छोटासा किनारा म्हणजे जणू निसर्गाचं एक गुप्त दालन आहे, जिथे उंच नारळांची झाडं आणि अजस्र खडक या सुंदर जागेचं राखण करत उभे आहेत. यशवंतगड किल्ला हा रस्ता दारातच संपतो. तिथेच 2 मिनिटं काही मग गाडी पार्क करायला बाहेरच इथेच करू की आतमध्ये आहे जागा? आहे. थँक्यू. तर आता आपण येऊन पोहोचलो आहोत यशवंतगडच्या पायथ्याशी. इथेच समोर आपल्याला यशवंतगडची जी तटबंदी आहे ती पाहायला मिळते. मित्रांनो, आता आपण किल्ल्यात प्रवेश केलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी गावातील हा यशवंतगड किल्ला आजही इतिहासाची साक्ष देत उभा आहे. 16व्या शतकात विजापूरच्या आदिलशाही काळात बांधलेला हा किल्ला पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सामील करून घेतला. समुद्राच्या अगदी जवळ असूनही या किल्ल्याची तटबंदी आजही भक्कम आहे. इथून दिसणारा अरबी समुद्राचा नजारा आणि बाजूलाच असलेली रेडीची खाडी मनाला भुरळ घालते. अमित सावंत पसिबा दवाई कराचो अपराधना पानारामा म्हणजे काय, वरतून समुद्र बघतो तर ती पानारामा. या ऐतिहासिक यशवंतगडाचा संपूर्ण प्रवास आणि इथली रंजक माहिती घेऊन आमचा नवा सविस्तर व्हिडिओ लवकरच येत आहे. सो स्टे ट्यून्ड. रेडीचा गड पाहून आम्ही पुढे शिरोड्यात आलो आणि येताच खेरवाडी गावाच्या अगोदरच लागलेल्या राखणदार मंदिरात देवाच्या पाया पडलो व पुढचा प्रवास सुरू केला. रापण कधी होतं? वारा चालू आहे. बंद आहे. 3 मसाला आला बंद आहे. कुठला मासा? 3 मसाला म्हणजे तो काय करतो? जाळी माणसा काय खाते रे पाण्यात. बापरे. यशवंतगडावरून दिसणारा तो सुंदर समुद्री किनारा म्हणजेच शिरोडा केरवाडी बीच, ज्याच्या टोकाला आम्ही येऊन पोहोचलो. इथे पोहोचून बघितलं तर एक दादा खाडीच्या किनारी फिशिंग रॉडने मासे पकडत होता. मासा लागला का? इथे तुम्हाला कोणते कोणते मासे मिळतात? गोबरा बोलतात त्याला मराठी. तर रात्रीच्या डिनरसाठी माशांची सोय होईल या विचाराने मी इथेच येऊन थांबली. मासे तर मिळाले नाहीत, पण काट्यांनी भरलेले रबरी मासे नक्कीच मिळाले. हा मासा खाल्लायस का कधी?
जरी नाही मिळाले तरी वाईट नाही वाटलं, कारण इथला समुद्री किनारी होणारा सनसेट पाहून मन अगदी प्रसन्न झालं व ही जागा मला इतकी आवडली की आम्ही इथेच राहण्याचा निर्णय घेतला. सनसेट पाहून रात्री इथेच बॉनफायर सुद्धा केलं. मित्रांनो, बीचवर बॉनफायर करून खूपच भारी वाटतंय. समोर समुद्र पूर्ण असा पसरलेला आहे आणि समुद्राची गाज ऐकू येते आहे आणि रात्रीची शांतता, त्यात ही जी वाळू आहे ती मस्त थंडगार झालेली आहे आणि वर असं छान असं चांदणं पसरलेलं आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपण आहोत वेंगुर्ला मध्ये असलेल्या शिरोड्यामध्ये आणि इथे जे गाव आहे केरवाडी त्या ठिकाणी आपण आहोत. मी आता आहे नाकवा होमस्टे मध्ये आणि इथेच आम्ही स्टे केलेला आहे. तुम्हाला इथले जे रूम्स आहेत आणि बाकीचे जे स्टे मध्ये इन्क्लुडेड फॅसिलिटीज आहेत ते मी तुम्हाला नंतर सांगीनच आणि रूम सुद्धा दाखवीनच. तर आता आपण चाललो आहोत जे फिशचं ऑक्शन आहे जे या ठिकाणी होतं ते पाहण्यासाठी. तर चला फटफट त्या ठिकाणी पोहोचू आणि आजचा हा ॲडव्हेंचरने भरलेला दिवस चालू करूयात. आपण ऑक्शनला जाण्यापूर्वी गरम गरम नाश्ता खाऊन घेऊ. आता आपण जिथे ऑक्शनला चाललेलो आहोत तिकडे बऱ्यापैकी गर्दी जमलेली आहे. ऑक्शन अजूनपर्यंत चालू नाही झालेलं आहे पण आता लवकरच होणार आहे. इथे ऑलरेडी मासे आलेले आहेत. हा कोणता मासा आहे? पालू आहे, पालू. रॉकफिश इंग्लिश आमका काय माहिती नाही. रॉकफिश. रॉकफिश. ओके, ऑक्शन कधी चालू होईल? 8 वाजता होईल. मग हा मासा कधी पकडला? हा रात्री 12-1 वाजता पकडू. 12-1 वाजता आणि मग आता सकाळी ऑक्शनसाठी. हा सकाळी वाजता. मस्त एकदम फ्रेश फिश आहे. 1201, 1202, 1202, 1200, 900 रुपये, 1250, 900 रुपये, 1250, 300 रुपये कारली. हा कुठला मासा आहे? गोमातीन खाल्लेलं विसवट दिले आज. आता आपण लिलाव जो आहे तो पाहिलेला आहे, खूप इंटरेस्टिंग होता. तर आपण दुसरी ॲक्टिव्हिटी करायला जाणार आहोत, ती म्हणजे बोट राईड आणि ते लवकरच चालू होणार आहे. ॲक्च्युली सध्या तरी जरा लो टाईड असल्यामुळे आपण बोटीतून जाऊ शकत नाही आहे, सो जरा पाणी भरण्याची वाट पाहतो आहे आणि मग आपण निघू आपल्या बोट राईडसाठी. आपण जो समुद्र किनारा आहे त्या ठिकाणी चाललेलो आहोत. काही ठिकाणं इतकी सुंदर असतात ना की ती पुन्हा पुन्हा पाहतानाही तितकीच नवीन वाटतात. खेरवाडीचा हा किनारा तसाच आहे. आज पुन्हा इथे आल्यावर समजलं की या सौंदर्याची ओढ कधीच संपणार नाही. मित्रांनो, आपण आहोत शिरोड्याच्या एकदम एंड टोकावर, शिरोडाच्या बीचच्या एंडच्या टोकावर आहोत. हा आहे संगम पॉइंट. तिरोडा नदी जी आहे जी समुद्राला मिळते तो हा पॉइंट आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर तिथे आहे यशवंतगड जिथे आपण काल गेलो होतो आणि ह्या साईडला आहे शिरोड्याचा समुद्री किनारा जो लांब लांब पर्यंत असा मस्त व्हाईट सँड आणि ब्लू वॉटरनी पसरलेला आहे. अशा या वेळ लावणाऱ्या समुद्र किनाऱ्याजवळ असलेले हे नाखवा होमस्टे जे स्टे साठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. इथले रूम्स एकदम साफ व प्रशस्त आहेत. तर इथले ओनर अविनाश दादा खूपच छान होस्ट आहेत. या होमस्टेचे सर्व डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील. आत्ता तो टाईम आलाय जेव्हा आपण जाणार आहोत बोटीतून आणि कम्प्लीट हे जे इथले बॅकवॉटर्स आहे म्हणजे मॅनग्रोव्ज आहे ते एक्सप्लोअर करणार आहोत आणि त्याची काही माहिती घेणार आहोत आणि तिथून आपण जाणार आहोत समुद्रात. काय करायला ते आता तिथे जाऊनच आपण पाहू. आता मी पाण्यात आलेली आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी जाऊन पोचायचं आहे जिथे आपली बोट लागलेली आहे. तर मित्रांनो, सेफ्टीसाठी बोटवर आल्यानंतर अगोदर लाईफ जॅकेट कधीही घालून घेतलेलं बेस्ट आहे. तर मी आता लाईफ जॅकेट घालते. आपली जी बोट आहे ती
तर अशी सुरू झाली आमची एक अविस्मरणीय समुद्र सफारी. या प्रवासात अनेक नवनवीन पॉइंट्स तर पाहिलेच, पण सर्वात खास गोष्ट म्हणजे समुद्राच्या मध्यभागी स्विमिंग करण्याचा आणि चक्क माशांसोबत पोहण्याचा थरार अनुभव शब्दात सांगता येणार नाही. याचा सविस्तर व्हिडिओ लवकरच येतोय. तर आता मी चालली. बाय. या विलक्षण बेटावर मी असंख्य सीगल्सना चेस केलं व या आयलँडचं एक गुपित सुद्धा जाणून घेतलं. आता आपण मॅनग्रोव्हच्या आतमध्ये एंटर केलेला आहे आणि इथे आपला जो सर्वात पहिला पॉइंट आहे तो लागलेला आहे. 1964 जेव्हा पोर्तुगीज इथून गेले तेव्हा त्यांच्या इथे पहिली एक पोलीस चौकी होती. एनाकोंडा 2 मध्ये आता आपण सुद्धा आलेलो आहोत. सो असा हा कांदळवन आपण जवळूनच अनुभवणार आहोत आणि जर तुम्ही इथे आला तर तुम्ही सुद्धा हा असा एक्सपिरियन्स घेऊ शकता. मॅनग्रोव्हच्या जंगलातून निसर्गाचं एक वेगळंच रूप अगदी जवळून पाहिलं. हा हटके अनुभव तुम्हाला एका स्पेशल व्हिडिओमध्ये लवकरच पाहायला मिळेल. तर दादा जे आहेत त्यांनी आपल्याला कम्प्लीट मस्त या ठिकाणी गाईड केलं आणि जी बोटची जर्नी होती ती सुद्धा खूप छान होती. तर जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही दादांना कॉन्टॅक्ट करू शकता. दादा तुमचा नंबर नाव वगैरे सगळं सांगा. आमचा नंबर आहे 9130080556. अविनाश नाव आहे माझं आणि आमचं नाखवा होमस्टे आहे केरवाडी बीचवर, शिरोडा केरवाडी. तर मित्रांनो आजच्या या फन फील्ड ॲडव्हेंचरचा इथे एंड झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि हो जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जी बेल आयकन आहे ती प्रेस करा म्हणजे चॅनलचे जे पुढचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला येतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.